नमस्कार, मी स्नेहल. श्रीखंड हा पदार्थ असा आहे ना, की तो सर्वांच्या आवडीचा आहे आणि आपण विकत आणायला गेलो तर तो खूप महाग पण आहे आणि त्यामध्ये खूप अशी विकतच्या पदार्थांमध्ये भेसळ असते. पण आपण हा पदार्थ अगदी आपल्या घरी विकतसारखा बनवू शकतो आणि तो कसा बनवायचा तर चला आपण बनवायला सुरुवात करू. इथे मी दही लावलेलं होतं रात्री आणि त्यातला आधी 2 चमचे दही मी एका रेसिपीसाठी वापरला आहे आणि आता 1 चमचा दही मी काढून ठेवते म्हणजे आपल्याला परत दुसऱ्या दिवशी विरजणासाठी उपयोगी येईल. परत विरजण लावायला मी हे असंच दही काढून ठेवते 1 चमचा आणि आता काढून ठेवते आणि हे जे दही आहे ना, हे काय करायचं एका कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं. त्यासाठी मी इथे कॉटनचा एक कपडा घेतला आहे. खाली एक असं बाऊल ठेवला आहे आणि त्यावरती हा कपडा टाकला. आता हे दही तुम्हाला दिसत असेल किती मस्त असं त्याच्या वड्या पडतील असं घट्ट असं दही आहे. तर याची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. असं वड्या पडतील असं दही तुम्ही घरच्या घरी अगदी बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. आता हे जे दही आहे ना, हे काय करायचं आपण असं फडक्यामध्ये बांधून ठेवायचं, घट्टसर बांधायचं आणि हे जिथे हे पाणी पडेल तिथे असं वाडगं हे जे आपण बाऊल ठेवलं आहे, आम्ही याला वाडगं बोलतो. हे असं ठेवायचं म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण त्याचं पाणी निथळून जातं. जिथे कुठे तुम्हाला अशी बांधण्याची सोय आहे गॅलरीत वगैरे असं तुम्ही बांधून ठेवू शकता आणि त्यावरती त्याच्या खाली असं हे भांडं ठेवायचं म्हणजे जे पाणी आहे ते त्यातलं पूर्ण असं पाणी निघून जातं. एक 4 ते 5 तास असं बांधून ठेवलं की ते पाणी पूर्ण निघून जातं. घट्ट बांधायचं म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जातं. आता हे मी 5 तास ठेवलं होतं आणि हे तर बघा पूर्ण पाणी हे निघून गेलेलं आहे आणि किती घट्ट असा तो गोळा तयार झालेला आहे. आता हा कपड्याला लागलाय ते सुद्धा आपण काढून घेऊ चमच्याच्या साहाय्याने आणि हा गोळा आता याचं आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे. तर आधी मी हे चमच्याला नी सर्व जे कपड्याला लागलंय ते चमच्याने काढून घेते आणि मग हा रुमाल आपल्याला धुवायला द्यायचा. आता हे जे दही आहे ना, हे अगदी ते पाण्याचं अजिबात पाणी नाही आहे याच्यामध्ये आणि हे बघा किती घट्ट आहे ते. आता मी काय करते हे जे पूर्ण आहे ना, यासाठी आता जर तुमचं दही जसं आंबट असेल त्यानुसार यामध्ये साखर तुम्ही ॲड करा. साखर आता मी इथे 1 वाटी जेवढा आहे त्याच्या अर्धी वाटी मी साखर घेतले कारण माझं दही हे रात्रीच लावल्यामुळे ते जास्त आंबट नाही आहे त्यामुळे यात काही जास्त साखर लागणार नाही. आता इथे मी थोडंसं केशर घेते आणि हे दुधामध्ये भिजत ठेवते. थोडंसं कोमट करून मी दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये हे जे केशर आहे ते आपण भिजत ठेवू. म्हणजे जो कलर आहे तो मस्त या केशरचा कलर येईल त्याला आणि आपलं म्हणजे यामध्ये आपल्याला काय होईल कलरसुद्धा वापरायला नको. जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही ऑरेंज कलर वापरू शकता आणि जर तुम्हाला यात कोणता इसेन्स जरी टाकायचा असला तर तोही तुम्ही टाकू शकता आणि मग त्या इसेन्सचा त्याला तो फ्लेवर येतो. आता इथे मी त्या इसेन्स न टाकता मी इथे वेलची टाकणार आहे. त्यामुळे मी वेलची सोलून घेते आणि ही जी वेलची आहे ती थोडीशी साखरेमध्ये फिरवून घेते. म्हणजे काय होईल त्याची पूर्ण पावडर होऊन जाते. अशी वेलची सोलायची आणि त्याची पावडर साखरेमध्ये टाकायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची म्हणजे त्याची मस्त अशी पावडर तयार होते. अशी सगळी वेलची आता मी इथे सोलून घेत आहे. तुम्ही इथे कोणताही फ्लेवर वापरू शकता. अननसचा, पायनॅपलचा किंवा मँगोचा. तुम्हाला जो आवडत असेल तो आणि या ज्या वेलच्या सोललेल्या आहेत ना, ही सालं आपण चहा पावडरमध्ये टाकायची. म्हणजे काय होतं चहा पावडरला सुद्धा सुंदर सुवास येतो. आता ही वेलचीची आपण जे आपल्याला साखर मी घेतलेली आहे त्याची पिठी साखर आपल्याला करायची ना, तर त्यातच ही टाकते. म्हणजे आपली दोन्हीही कामं होऊन जातात. पिठी साखर पण होते आणि आपली वेलचीसुद्धा बारीक होऊन जाते. असंच आपली एकात एक अशी दोन्ही कामं होतात. आता ही साखर आपण मोजून घेऊ. कारण हे दही जे आहे हा चक्का बोलतात त्याला.
हा चक्का जो आहे आपला तो आंबट नाही आहे, कारण रात्रीचंच दही होतं. ताजं ताजं दही असलं की ते आंबट नसतं आणि त्यामुळे मग आपला हा जो चक्का आहे तो आंबट नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे जास्त साखर लागणार नाही आहे. मी आता थोडी साखर काढून ठेवले आणि ही साखर आता यामध्ये ॲड करते. जर लागलीच तर मी साखर त्यामध्ये परत टाकेल, पण आधीच जर जास्त टाकली तर आपलं जे श्रीखंड आहे ते खूप गोड गोड होईल. म्हणून मी थोडी साखर काढून ठेवले आणि आता इथे आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, हे आपल्याला चांगलं 5 ते 10 मिनटं मस्त असं चमच्याने फेटून घ्यायचं. म्हणजे मग ती जी साखर आणि तो जो चक्का आहे पूर्ण एकजीव होतो. जर तुम्हाला हाताने फेटायचा कंटाळा आला ना, तर एक आयडिया करायची. हा जो चक्का आहे ना, तो मिक्सरमध्ये टाकायचा, आपल्या भांड्यामध्ये टाकायचा आणि 1-2 सेकंद फिरवून घ्यायचं. मस्त असं आपलं श्रीखंड तयार होतं. म्हणजे आपले हलवून हातसुद्धा दुखत नाही. आता मी इथे हातानेच फेटलं आहे. एक 5 ते 10 मिनटं मस्त असं फेटून घेतलं आहे आणि आपलं श्रीखंड मस्त मऊसूद असं हे श्रीखंड तयार झालं आहे आणि ही जी साखर आहे ही उरलेली आहे. आता यात टाकायची गरज नाही आहे. आता जे केशर आपण घेतलं होतं ना, पाण्यात दुधामध्ये टाकून, ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा ते चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि इथे आपलं मस्त असं हे श्रीखंड घरच्या घरी आपलं तयार झालेलं आहे. याची चव अगदी अप्रतिम अशी झाली आणि वेलची टाकल्यामुळे मस्त याला वेलचीचा फ्लेवर आलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आपला इथे मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे आणि आपण आता ते बाउलमध्ये काढू. थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे मस्त असं ते घट्ट होतं. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. थँक यू.